गारपिटीत पीक गेले पण अहवालात 103 क्विंटल उत्पादन. बागलाणात पीक कापणी प्रयोगावर संशय, शेतकरी संघटना आक्रमक. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी येते बागलाण तालुक्यातून, जिथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बागलाण तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतांमध्ये कांदा पूर्णपणे सडला, काही ठिकाणी तर रोटावेटर फिरवून पीक नष्ट करण्यात आले. मात्र याच नुकसानग्रस्त शेतांमध्ये पीक कापणी प्रयोगादरम्यान तब्बल 103 क्विंटल प्रति एकर उत्पादन दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी कृषी विभागावर गंभीर आरोप करत सांगितले की ज्या शेतांमध्ये प्रत्यक्षात उत्पादनच झाले नाही त्या शेतांचा देखील समावेश उत्पादन नोंदीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता पीक विमा मिळण्याची शक्यता धोक्यात आली असून हजारो कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की पंचनामा एक दाखवला जातो आणि अहवाल दुसराच तयार केला जातो. यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे आता बागलाण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कृषी विभागाने तातडीने चौकशी करून चुकीच्या नोंदी दुरुस्त कराव्यात, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणामुळे पीक विमा प्रक्रियेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे आता संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीवर कागदी उत्पन्नाचा खेळ सुरू आहे का? गारपिटीत पीक गेले तरी अहवालात भरघोस उत्पादन कसे? आणि यामागे नेमकं कोण जबाबदार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाला द्यावी लागणार आहे. विशाल देवरे, 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विरगाव, सटाणा. प्लॉट टाकला की नाही, किती माल पडलेला आहे? मला खात्री करायची होती. त्यांनी प्लॉट टाकला नाही. आता ते म्हणतात प्लॉट टाकलेला आहे. टाकलेला आहे कुठे? प्लॉट टाकला होता. प्लॉट टाकला आहे ते मला पाहिजे. तुम्हाला म्हणणं काय? तुमचं म्हणणं नाही आता मला तुमचं म्हणणं सांगा. प्रयोग तर केला तोपर्यंत नाही ठेवायचं. नाही विषय असं म्हणणं सांगा मला. मला काय विषय अंतर नाही करा. त्याचं इकडे तिकडे नका असं नाही. मला तुमचं म्हणणं सांगा मला. पण मला साहेब काही बोलू नका तुम्ही. तुमचं म्हणणं सांगा. हे कांदे पडलेले आहेत कांदे आहेत का नाही? कांदे आहेत. 100 क्विंटल काय निघाला काय सांगा मला. आम्ही आहे ना, आम्ही शेतकरी लोक आहे ना, नागर राखणारे लोक आहे. काय कळत नाही आम्हाला याच्याबद्दल. 1 क्विंटल कांदा का काय व्हायला कांदा काढा. काय कळत नाही. कोण येतं काय कळत नाही. तुमच्या प्रयोगाप्रमाणे 100 क्विंटलचा इथे ॲव्हरेज निघालेला आहे. 100 क्विंटलचा ॲव्हरेज निघाला आहे का तेवढं सांगा आम्हाला. उत्पन्नाचा भाग